नमस्कार, मी अर्चना आई ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। घरामध्ये जर लहान मुलं असेल तर घर रोज आवरणं आणि टापटीप ठेवणं हे थोडंसं अवघड आणि त्रासदायकच पडतं। पण मी आज काही महत्त्वपूर्ण टिप्स या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ह्यापैकी काही टिप्स तुम्ही अगोदरपासून नक्कीच फॉलो करत असाल तर सगळ्यात पहिली टिप ही आहे की घरामध्ये जर लहान मुलं असेल तर भरपूर सारी खेळणी ही नक्कीच असतात। त्यामुळे ही खेळणी स्टोअर करून ठेवण्यासाठी एक स्टोरेज बॉक्स नक्कीच असावा, ज्यामुळे बाळाचं खेळून झाल्यानंतर किंवा आपलं काम आटपून झाल्यानंतर बाळाची सर्व घरभर पसरलेली खेळणी आपण ह्या बॉक्समध्ये टाकून ती टापटीपपणे ठेवू शकतो। अर्नवची सर्व खेळणी मी स्टोअर करण्यासाठी हा बॉक्स वापरते। ह्या बॉक्समध्ये ॲमेझॉनचं एक पार्सल आलं होतं आणि त्यालाच मी थोडासा गिफ्ट रॅपिंग पेपर चिकटवून थोडंसं डेकोरेट करून ह्यामध्येच अर्नवचं खेळून झाल्यानंतर आणि जेव्हा केव्हा मला वेळ असेल तेव्हा त्याची सर्व पसरलेली खेळणी मी एकत्र करून ह्या बॉक्समध्ये ठेवते। अर्नवचं सध्या स्कूल देखील सुरू आहे, त्यामुळे त्याच्याकडे बरेचसे बुक्स आहेत। हे बुक्स आणि त्याला रोज लागणारे क्रेयॉन्स मी त्याच्या स्टडी टेबलमध्ये हा छोटासा खण आहे ह्यामध्ये अरेंज केले आहेत। त्याचबरोबर अर्नवची स्कूल बॅग, त्याचे इतर एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीजसाठी लागणारं सामान आणि त्याचे काही बुक्स हे सर्व ठेवण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी एक बुकशेल्फ घेतला आहे, ज्यामध्ये हे सर्व सामान मी अरेंज करून ठेवलं आहे। टिप क्रमांक 2 ही आहे की ज्यामध्ये आपण रोजचा कचरा साठवतो असे डस्टबिन कचरा फेकल्यानंतर अँटीसेप्टिक लिक्विडचा वापर करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत। डस्टबिन क्लीन केल्यानंतर त्यामध्ये गार्बेज बॅगचा वापर नक्कीच करावा, ज्यामुळे कचरा जास्त डस्टबिनला चिकटून राहत नाही। आणि ओला कचरा जर जास्त वेळ डस्टबिनला चिकटून राहिला तर त्यामुळे घरामध्ये दुर्गंधी पसरू शकते। त्याचबरोबर ह्यावरती कॉक्रोचेस देखील जास्त प्रमाणात येतात। त्यामुळे घरात लहान मुलं असताना इन्फेक्शन अवॉइड करण्यासाठी आपण ही प्रिकॉशन घेणं खूपच गरजेचं आहे। तिसरी टिप ही आहे की घरातली मोठी माणसं आणि लहान मूल जर एकच कॉमन टॉयलेट आणि बाथरूम वापरत असतील तर दिवसातून एकदा टॉयलेट आणि बाथरूम हे दोन्ही हार्पिकने क्लीन केलं पाहिजे। मी सकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान उठते। मी उठल्यानंतर अर्नव अर्धा ते 1 तासाच्या गॅपने उठतो। अर्नव उठल्यानंतर मी बेडरूम पूर्ण आवरून घेते, जसं की हांतरून पांघरून घड्या घालून कपाटात ठेवणे, त्याचबरोबर उशा आणि इतर बेडवरचं सामान जागच्या जागी ठेवते। घरामध्ये जर लहान मुलं असेल तर 2 ते 3 दिवसातून एकदा नक्कीच बेडशीट आणि पिलो कव्हर बदलावेत। बाळाचं हांतरून पांघरून धुण्यासाठी अँटीसेप्टिक लिक्विडचा वापर नक्की करावा।
घराच्या मुख्य दरवाजासमोर, त्याचबरोबर किचनमध्ये आणि बाथरूमच्या दरवाजासमोर पायपुसणी ठेवावी, ज्यामुळे बाहेरून येणारी पायासोबतची डस्ट घरामध्ये इतरत्र पसरणार नाही. नियमितपणे संपूर्ण घर दिवसातून कमीत कमी 2दा तरी झाडूने स्वच्छ झाडून घ्यावं. घरामध्ये लहान मुलं असताना अँटीसेप्टिक लिक्विडचा वापर करून कमीत कमी दिवसातून 2दा तरी मॉप केला पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं की खाली पडलेलीच खेळणी लहान मुलं तोंडामध्ये घालतात आणि ह्यामुळे बाळाला लूज मोशन किंवा वॉमिटिंग असे त्रास होऊ शकतात. हे आजार अवॉइड करण्यासाठी आपण ही काळजी नक्कीच घेऊ शकतो. आदल्या रात्री धुतलेली भांडी ही पूर्णपणे कोरडी झाल्यानंतरच मी ती कपाटामध्ये लावते आणि त्यानंतरच पुढच्या स्वयंपाकाला लागते, ज्यामुळे किचनमध्ये कमी पसारा दिसतो आणि भांडी जागच्या जागी देखील सापडतात. आपल्या सगळ्यांकडेच मेन म्हणजे सकाळचा नाश्ता झाल्यानंतर, दुपारचं जेवण झाल्यानंतर आणि संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर बरीचशी भांडी ही सिंकमध्ये धुण्यासाठी जमा होतात. ही जमा होणारी भांडी वेळच्या वेळी धुतली पाहिजेत किंवा कमीत कमी निसळून ठेवली पाहिजेत, ज्यामुळे किचनमध्ये ह्या खरकट्या वासामुळे दुर्गंधी निर्माण होणार नाही. भांडी पूर्ण धुवून झाल्यानंतर मी सिंकमध्ये थोडंसं लिक्विड सोप ओतून संपूर्ण बेसिन घासून घेते, धुवून घेते आणि त्यानंतर टॅप आणि बेसिन जवळचा एरिया वाईपने पुसून कोरडा करून घेते. धुतलेली भांडी जाळ्यामध्ये ठेवल्यानंतर जर किचनमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये पाणी सांडत असेल तर त्या जाळ्याखाली अशा प्रकारे प्लास्टिकचा टब तुम्ही ठेवू शकता, ज्यामुळे हे सर्व पाणी त्या टबमध्ये जमा होतं. कपाटातल्या भांड्यांच्या खाली किंवा मसाल्यांच्या बर्नींच्या खाली ठेवायला मी अशा प्रकारच्या शीटचा वापर करते. ह्या शीट दिसायला देखील खूप अट्रॅक्टिव्ह आहेत आणि ह्याच्यावरती जर एखादा तेलकट, तूपकट किंवा मसाल्याचा डाग पडला तर तो लगेच धुता येतो. भाज्या चिरल्यानंतरचा कचरा एखाद्या सेपरेट प्लेटमध्ये किंवा एखाद्या रिकाम्या भांड्यामध्ये जमा करावा, ज्यामुळे जेवण बनवत असताना किचन कट्टा जास्त घाण होणार नाही. भाजी किंवा इतर कुठलाही पदार्थ बनवत असताना आपण जो चमचा वापरतो तो ठेवण्यासाठी एक रिकामी प्लेट गॅसच्या जवळ नक्कीच ठेवा. आणि जेवण बनवून झाल्यानंतर
झाल्यानंतर ओल्या फडक्याने संपूर्ण गॅस पुसून घ्यावा, ज्यामुळे गॅस आपल्याला डीप क्लीन करावा लागत नाही। कपडे हे नियमितपणे रोजच्या रोज धुतले गेले पाहिजेत आणि जे कपडे बाहेर ड्राय क्लिनिंगसाठी द्यायचे आहेत ते आपण धुण्यासाठी वेगळे स्टोअर करू शकतो आणि ते एकदम साठल्यानंतर आपण बाहेर देऊ शकतो। पण जे कपडे आपण रेग्युलर वापरतो तर ते रोज धुतले गेले पाहिजेत। सध्या चेन्नईमध्ये पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे मी धुतलेले कपडे हे घरामध्येच ह्या स्टँडवरती वाळत घालत आहे। वाळलेल्या कपड्यांच्या लगेच घड्या घालून ते जागच्या जागी ठेवावेत, म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा आपल्याला कपडे हवे असतात तर त्यावेळेस ते पटकन आणि जागेवरती सापडतात। त्याचबरोबर वेळीच जर कपड्यांच्या घड्या घातल्या तर त्यामुळे कपड्यांना सारखी इस्त्री फिरवावी लागत नाही किंवा जर करायचीच म्हटली तर ती पटकन होऊ शकते। कपडे व्यवस्थित आणि नीटनेटके दिसावेत ह्यासाठी आपण वेगवेगळ्या ऑर्गनायझरचा देखील वापर करू शकतो। दररोज देवपूजा करणं, देवाला आरती लावणं, त्याचबरोबर धूप अगरबत्ती लावणं ह्यामुळे घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपण नियमितपणे जर ही गोष्ट करत असू तर लहान मुलांवरती हे संस्कार आपोआपच होतात। घरातलं लाकडी फर्निचर हे कोरड्या फडक्याने पुसून घ्यावं, ज्यामुळे वाऱ्यामुळे त्याच्यावरती जी धूळ जमा झालेली असते ती पटकन निघून जाते। त्याचबरोबर घर स्वच्छ ठेवण्याबाबतचं एक महत्त्वपूर्ण नाईट टाईम रुटीन मी फॉलो करते, ते म्हणजे सगळं आवरल्यानंतर कट्टा पुसून घ्यायचा, सगळं किचन एकदा झाडून घ्यायचं आणि जे काही अन्नपदार्थ शिल्लक राहिले आहेत ते एका एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवायचे। ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।